Hello friend, welcome back in TYBA class in the subject of Indian economy since 1980. अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या सामान्य अर्थशास्त्र या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मागच्या व्याख्यानामध्ये आपण वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करत होतो. 14व्या आणि 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचा आपण सखोल असा अभ्यास केला. यानंतर या प्रकरणाच्या शेवटच्या मुद्द्यामध्ये आपण आता पोहोचलो आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांच्या वित्तीय संबंधांमध्ये तणाव कसा निर्माण होतो, म्हणजेच फायनान्शियल कॉन्फ्लिक्ट बिटवीन द सेंटर अँड स्टेट गव्हर्नमेंट. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो, त्याची काय कारणं आहेत, या संदर्भामध्ये आपण या व्याख्यानामध्ये चर्चा करणार आहोत. मित्रहो, PPT-मध्ये आपण केंद्र आणि राज्यांच्या तणावाची 6 कारणं दर्शवलेली आहे. या 6 कारणांचा सविस्तर आढावा आपण आज करणार आहोत. प्रथमतः ती 6 कारणं कोणती आहेत ती आपण वाचूया. पहिलं तणावाचं कारण आहे की जबाबदारी आणि उत्पन्नाची साधनं यांच्याबद्दल तणाव आहे. दुसरं कारण आहे केंद्र सरकारवरील राज्य सरकारांचं वाढतं अवलंबित्व. तिसरं कारण आहे राज्यांच्या स्वायत्ततेबाबत तणाव. चौथं कारण आहे उत्पन्न साधनांच्या लवचिकतेवरनं तणाव. पाचवं आहे वित्त आयोगाचं महत्त्व कमी आणि नियोजन मंडळाचं महत्त्व जास्त, यामधून सुद्धा तणाव आहे. त्यानंतर शेवटचं कारण आहे प्रादेशिक असमतोल कमी न झाल्यामुळे तणाव निर्माण झालेला आहे. ही 6 कारणं केंद्रातील आणि राज्यातील वित्तीय तणावाची आहेत असं सांगितलं जातं. या प्रत्येक कारणाचा सविस्तर असा विचार आपण या व्याख्यानात करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वित्तीय साधनांचं आणि त्यांच्या कामाचं विभाजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे, कोणत्या तरतुदीने करण्यात आलेलं आहे. घटनाकारांनी विभाजन करताना केंद्र आणि राज्यांमध्ये सलोख्याचे संबंध कसे निर्माण होतील, संपूर्ण देश एकसंघ कसा राहील याची खबरदारी घेतलेली दिसते. असे असले तरी गेल्या 6-7 दशकांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वित्तीय साधनांच्या विभाजनावरून अनेकदा तणाव आणि संघर्ष निर्माण झालेला आहे. या तणावाची जी 6 कारणं आपण बघितली, त्या कारणांचा थोडक्यात आढावा आपण घेऊया. पहिलं कारण जे तणावाचं सांगितलं जातं ती म्हणजे जबाबदारी आणि उत्पन्नाचं साधन या संदर्भातल्या तणाव. घटनेतील कलम 364 ते 393 मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची कार्य आणि ती पार पाडण्यासाठी उत्पन्न साधनं याचे विभाजन या सेक्शनप्रमाणे केलेलं आहे. यात संघर्षाचा मुद्दा असा आहे की केंद्र सरकारकडे संरक्षण, विदेशी व्यवहार व व्यापार, विदेशी चलन व्यवहार, चलन निर्मिती म्हणजे रुपये आणि नाण्यांची निर्मिती, रेल्वे, पोस्ट, तार खाते, महामार्ग, हवाई व जल वाहतूक, त्याच्यानंतर कायदे करणं, या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. तर राज्यांकडे फक्त कृषी व जलसिंचन, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, अंतर्गत शांतता व सुव्यवस्था, शिक्षण व प्रशिक्षण, अंतर्गत रस्ते, जलवाहतूक आणि व्यापार यासारखी अनेक विकासात्मक कामे सोपवलेली आहेत. जबाबदाऱ्यांचा विचार करता केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारांकडे अनेक विकासात्मक व कल्याणकारी जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात सोपवलेल्या दिसतात. उत्पन्नाच्या साधनांचा
विचार केल्यास केंद्र सरकारला प्राप्ती कर, महामंडळ कर, सीमा शुल्क, संपत्ती व वारसा हक्क शुल्क, स्टॅम्प ड्युटी यासारख्या प्रमुख करांपासून प्रचंड प्रमाणावर उत्पन्न मिळते. तर राज्यांना कृषी उत्पन्न कर, जमीन महसूल कर, घरपट्टी, विक्री कर, मद्यांकयुक्त पदार्थांवर उत्पादन शुल्क, मनोरंजन कर, पथ कर यासारख्या गौण उत्पन्न मिळवून देणाऱ्या करांपासून उत्पन्न मिळताना दिसते. गेल्या 6 दशकात केंद्रीय कराचा आकार आणि आधार विस्तारलेला दिसतो, पण राज्यांच्या कराचा आधार आणि आकार फारसा वाढलेला दिसत नाही. केंद्र सरकारला प्राप्ती कर, महामंडळ कर, सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्क या प्रमुख करांपासून 2014-15 मध्ये 8,29,383 कोटी रुपये महसूल मिळाला दिसतो. तर 24 घटक राज्यांना त्यांच्या करापासून 2013-14 मध्ये 11,07,916 कोटी रुपये उत्पन्न मिळालेले दिसते. राज्यांना मिळणारे उत्पन्न आणि राज्यांना पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या व त्यांच्यावर करावा लागणारा खर्च यांचा मेळ घालण्यासाठी सातत्याने केंद्रावर अवलंबून राहावं लागतं. यातूनच केंद्र आणि राज्य सरकारमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होतं. दुसरं तणावाचं कारण सांगितलं जातं की केंद्र सरकारवरील राज्य सरकारांचं वाढतं अवलंबित्व आहे. वर पाहिलं त्या पद्धतीने राज्य सरकारच्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस वाढताना दिसतात, परंतु त्या पार पाडण्यासाठी जो खर्च करावा लागतो तो भागवण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या मार्गापासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते कमी पडताना दिसतं. त्यामुळे राज्यांचं केंद्रावरील अवलंबित्व वाढताना दिसतं. 1980-85 या काळात केंद्र सरकारकडून राज्यांना एकूण 53,320 कोटी रुपये हस्तांतरित झालेले दिसतात. तर 90-95 या काळात 2,44,260 कोटी रुपये हस्तांतरित झालेले दिसतात. तर 90-95 या कालखंडात राज्यांना 61,05,416 कोटी रुपये हस्तांतरित झालेले दिसतात. एकूण खर्चात केंद्रीय हस्तांतरित उत्पन्नाचा जो वाटा आहे तो 40% होता. याचा अर्थ राज्य सरकारला जे एकूण उत्पन्न मिळते त्यातून राज्यांचा फक्त 7%च खर्च भागवला गेला. 10व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार 95 ते 2000 या काळात राज्यांकडे 2,26,640 कोटी रुपये हस्तांतरित करण्याची शिफारस होती. तर 11व्या वित्त आयोगाने ही रक्कम 4,34,905 कोटी रुपये हस्तांतरित करण्याची शिफारस केली होती. तर 12व्या वित्त आयोगाने 7,55,752 कोटी रुपये हस्तांतरित करण्याची शिफारस केली होती. म्हणजेच 13व्या वित्त आयोगाने 31,08,581 कोटी रुपये हस्तांतरण करण्याची शिफारस केली होती. राज्यांचे केंद्रावरील अवलंबित्वामुळे केंद्र सरकारचे राज्य सरकारच्या कारभारातील हस्तक्षेप यातून वाढलेला दिसतो. हा हस्तक्षेप केंद्र आणि राज्य यांच्यातील तणावाचं मुख्य कारण सांगितलं जातं. राज्यांचे केंद्रावरील अवलंबित्वाबाबत केंद्र सरकार तक्रार करते की राज्य सरकार त्यांच्या उत्पन्नाच्या मार्गात वाढ करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत नाही. प्राप्ती कराप्रमाणेच राज्यांनी कृषीवर प्राप्ती कर आकारला तर राज्यांच्या महसुलात वाढ होऊ शकते, पण राज्य सरकार कृषीवर कर आकारत नाही. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार जर असेल
तर वित्तीय हस्तांतरणामध्ये तणाव फार कमी प्रमाणामध्ये निर्माण होतात. पण भारतात आजची परिस्थिती आपल्याला अशी दिसून येते की केंद्रामध्ये वेगळ्या पक्षाचे सरकार असेल आणि राज्यामध्ये वेगळ्या प्रकारचे जर सरकार असेल तर केंद्र आणि राज्यांच्या सहकार्य करण्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात. त्यातून मोठ्या प्रमाणातील ताणतणाव निर्माण होतात. केंद्रातील आणि राज्यातील सरकार एकाच पक्षाचे असतील तर त्यांच्याकडे झुकतं माप असतं. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये विरोधी मताचे सरकार असतील तर त्यांच्यासाठी मात्र अन्यायकारक भाग अन्यायकारक वागणूक त्यांना दिली जाते आहे असा त्यांची समज होत असते आणि त्यातून मग केंद्र आणि राज्यांमध्ये कन्फ्लिक्ट निर्माण होतात, तणाव निर्माण होतात. तिसरं जे कारण आहे ते म्हणजे राज्यांच्या स्वायत्ततेच्या बाबतचं. राज्यांच्या स्वायत्ततेबाबत हा एक तणावाचं महत्त्वाचं कारण सांगितलं जाते. घटनाकारांनी देशाला विघटनकारी शक्तीपासून वाचवण्यासाठी हेतुपुरस्सररित्या घटक राज्यांपेक्षा केंद्र सरकारला जास्तीचे अधिकार प्रदान केलेले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात बरेच वर्ष केंद्रात आणि राज्यांमध्ये एकाच पक्षाचे सरकार असल्याने केंद्र व राज्यांमध्ये संबंध मजबूत झालेले दिसून येतात. जसं की काँग्रेसचं सरकार बरेच कालखंडापर्यंत केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये होतं. यात केंद्र सरकार अधिक प्रभावी झालं. पण 1979मध्ये पश्चिम बंगालमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने केंद्र राज्य सरकार संबंधांवर महत्त्वाची टिप्पणी केली. यात असं म्हटलं की भारतातील घटनेची रचना ही संघीय नसून एकसंघ युनिटरी जास्त आहे. केंद्र सरकारला सर्वोच्च अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार राज्यांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करताना दिसते. उदाहरणार्थ, कायदे आणि न्यायव्यवस्था हा राज्यांचा अधिकार आहे. असे जरी असले तरी केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, औद्योगिक सुरक्षा दल इत्यादींच्या माध्यमातून केंद्र राज्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत हस्तक्षेप करते. त्यामुळे पश्चिम बंगालचं म्हणणं असं होतं की राज्यांची स्वायत्तता ॲटॉनॉमी कमी होत आहे. तसेच केंद्र सरकार आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करून राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करते. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारांमध्ये तणाव निर्माण झालेला दिसतो. असा तणाव उत्तर प्रदेशातील मायावतीचं सरकार असताना, तामिळनाडूमध्ये जयललितांचं सरकार असताना आणि बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांचं सरकार असताना झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या या वादाचं हे महत्त्वाचं कारण आहे असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर चौथं तणावाचं कारण आहे उत्पन्न साधनाच्या लवचिकतेचं. उत्पन्न साधनातील लवचिकता ही एक तणावाचं महत्त्वाचं कारण सांगितलं जाते. घटनेतील तरतुदीनुसार केंद्र सरकारला जे कर बसवण्याचे अधिकार आहेत त्या करांमध्ये जास्त लवचिकता दिसून येते. उदाहरणार्थ, प्राप्ती कराचा दर उत्पन्न जसं जसं वाढत जाते तसा तसा हा दर वाढताना दिसतो. तसेच उत्पादन शुल्क उत्पादन प्रमाण वाढीबरोबर वाढत जाते. त्याच्यानंतर आयातीत घट करण्यासाठी सरकार सीमाशुल्क दर वाढवून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवू शकते. पण राज्यांना जे कर बसवण्याचे अधिकार आहेत ते बरेचसे अलौकिक आहेत. उदाहरणार्थ, व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न किती वाढले तरी त्यावर स्थिर दराने व्यवसाय कर आकारला जातो, प्रोफेशनल टॅक्स आकारला जातो. तसेच शेतसाऱ्यात फारशी वाढ करता येत नाही. मनोरंजन करही फारसे वाढवता येत नाहीत. विक्री कराचे दर वाढवले तर उत्पादक व विक्रेते त्याला विरोध करतात. ग्राहक आपला उपभोग किंमत वाढीमुळे कमी करतात. ग्राहक जे आपले उपभोग असतात ते किंमत वाढली तर ते कमी करतात आणि त्यामुळे
वस्तू आणि सेवांची जर विक्री कमी झाली तर सरकारच्या महसुलामध्ये घट होताना दिसते. यामुळे राज्यांच्या उत्पन्नाच्या वाढीवर मर्यादा येतात. राज्यांचं उत्पन्न अपुरं पडू लागल्याने ते केंद्र सरकारकडे अनुदानाची आणि कर्जाची मदत मागतात. अनुदानाची मदत मागतात किंवा कर्ज मागतात. या उत्पन्न साधनाच्या लवचिकतेवरून केंद्र आणि राज्यांमध्ये सातत्याने तणावाचं वातावरण निर्माण होताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर वित्त आयोगाचं महत्त्व कमी आणि नियोजन मंडळाचं महत्त्व जास्त यावरून सुद्धा तणाव वाढलेला दिसून येतो. घटनेतील 280 कलमानुसार राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात. वित्त आयोग विभाज्य कर आणि करित्तर उत्पन्न विभाजनाबाबत सरकारला शिफारसी करू शकतात. थोडक्यात वित्त आयोग हा घटनात्मक आहे. तर 1950-51 पासून भारतात पंचवार्षिक योजना राबवलेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून त्यासाठी प्लॅनिंग कमिशन हा एक प्लॅनिंग कमिशन तयार झालेला आहे. या प्लॅनिंग कमिशनचा अध्यक्ष पंतप्रधान असतो आणि वित्त आयोगाचा अध्यक्ष राष्ट्रपती असतो. म्हणून प्लॅनिंग कमिशनच्या कामामुळे वित्त आयोगाचं काम थोडं कमी महत्त्वाचं झालेलं आहे की काय असं दिसून येते. कारण नियोजन मंडळ हे घटनाबाह्य केंद्र जरी असलं तरी उत्पन्न हस्तांतरण शिफारस करताना वित्त आयोग व नियोजन आयोग यांच्यामध्ये वाद झालेले दिसून येतात. भारतात 1/3 उत्पन्नाचं हस्तांतरण हे वित्त आयोगाच्या तर 2/3 उत्पन्नाचं हस्तांतरण हे नियोजन मंडळाच्या शिफारशीनुसार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या दोघंही घटनात्मक आणि घटनाबाह्य अशा दोन संस्थांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसते. आज आपल्याला माहिती आहे की नियोजन मंडळाच्या ऐवजी आता नीती आयोग काम करताना आपल्याला दिसून येते आहे. परंतु जोपर्यंत नियोजन आयोग कार्यरत होता तोपर्यंत वित्त आयोगाला दुय्यम महत्त्वाची वागणूक मिळालेली आपल्याला दिसते आणि त्यातून या दोन सत्तांमध्ये वादविवाद किंवा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसून येतं आपल्याला. नियोजन आयोगाच्या ऐवजी आता नीती आयोग जे कार्य करते आहे त्यातून अजून आता सध्या तरी आपल्याला वित्त आयोग आणि नीती आयोगामध्ये संघर्षाचं चित्र काही बघायला मिळत नाही आहे. परंतु येत्या काळामध्ये या संदर्भातलं काय चित्र असेल हे आपल्याला सांगता येत नाही. परंतु यानुसार यामध्ये सुद्धा केंद्रामध्ये असणारं सरकार आणि राज्यामध्ये असणारं सरकार यांच्यामध्ये जर सारखेपणा असेल किंवा विरोधी मताचं सरकार असेल तर त्यातून मात्र तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसून येते. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या तणावाचा 6वा मुद्दा म्हणजे प्रादेशिक असमतोल कमी न झाल्याने केंद्र आणि घटक राज्य यांच्यात तणावाची स्थिती निर्माण होते. हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा मुद्दा वित्त आयोगाच्या या तणावापूर्ण संबंधांमध्ये मानला जातो. वित्त आयोग ज्या निकषांच्या आधारावर उत्पन्नाचं विभाजन केंद्र आणि घटक राज्यांमध्ये करते त्यामुळे विकासाचा वेग तर गतिमान होतोच, परंतु या गतिमानतेचा जो स्तर आहे किंवा जो ज्याला काय म्हणतो आपण सर्व घटक राज्यांचा समान पातळीवर विकास होताना दिसत नाही. निधी जरी प्राप्त झाला तरी पूर्वीपासूनच काही घटक राज्ये हे विकसित असतात आणि काही घटक राज्ये हे थोड्या प्रमाणात मागासलेले दिसतात. हा जो राज्यनिहाय किंवा आंतरराज्यीय विकासाचा जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी वित्त आयोगाकडून जी उत्पन्नाची विभागणी झालेली असते ती पुरेशी असत नाही असं या तणावाचं कारण सांगितलं जातं. काही राज्ये जसं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार किंवा डोंगराळ भागातील काही राज्य आहेत ईशान्येकडील
हे राज्य या राज्यांकडे मोठ्या प्रमाणामध्ये विकसित जी इन्फ्रास्ट्रक्चरची स्थिती असते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर जी असते ते विकासासाठीच आवश्यक असते ते त्यांच्याकडे नसते. बऱ्याचदा त्यांच्याकडे रस्ते, रेल्वे ह्या ज्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्यासुद्धा नसतात. गेल्या काही वर्षापासून जे मोदींचं सरकार आल्यापासून ईशान्य प्रांतामध्ये, ईशान्येकडील राज्यांकडे रस्त्यांची कामं फार जोरात चाललेली आहे. आपल्याला माहिती आहे की रस्ते हे विकासाचं प्रमुख साधन आहे, माध्यम आहे. आणि या अर्थाने आणि हेही तेवढंच खरंच आहे की एका 5 वर्षामध्ये आपण विकासाचे सर्व उद्दिष्ट किंवा समान पातळीवर सर्व राज्यांच्या विकासाचा स्तर आणू शकत नाही. तर त्यामध्ये थोडा फॉरवर्डनेस आणि बॅकवर्डनेसपणा असू शकतो. परंतु तो हळूहळू का होईना हा जो गॅप आहे या 2 राज्यांमधला तो कमी करता आला पाहिजे. हे वित्त आयोगाचं सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगाने सरकारने त्या संदर्भात धोरणंसुद्धा बनवली पाहिजे. परंतु गेल्या 70 वर्षामध्ये आपल्याला असं दिसून येतं की हा गॅप हळूहळू कमी होताना दिसतो. परंतु हे तणावाचं कारण आहे. कारण लोकशाही राज्यामध्ये लोक प्रश्न विचारत असतात. लोकप्रतिनिधी आपापल्या राज्यांचं प्रतिनिधित्व करत असताना या मुद्द्याला अनुषंगून की या मुद्द्याला आधार घेऊन जास्तीत जास्त फंड, जास्तीत जास्त निधी, वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाच्या योजना आपल्या राज्यांकडे कशा आकर्षित करता येतील या संदर्भामध्ये हे लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असतात. त्यातच वित्त आयोग या मागासलेल्या राज्यांना विशेष अनुदानाची सुद्धा तरतूद करतात. प्रश्न इम्प्लिमेंटेशनचा आहे. जर आहे त्याच योजना प्रामाणिकपणे अंमलात आणल्या तर हा गॅप कमी होऊ शकतो. परंतु विश्वासार्हतेच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे मापदंड नाहीत. हे तर त्या प्रतिनिधीच्या प्रामाणिकपणावर अनेक गोष्टी डिपेंड असतात. सगळेच प्रतिनिधी हे अप्रामाणिक असतात असं नाही. परंतु एकूणच राज्यामध्ये आणि देशामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भातली वेगवेगळी प्रकरणं जेव्हा आपल्याला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, त्यावेळेस ही जी शंकेची जी धार आहे ती बळकट होताना दिसते. म्हणून वित्त आयोग आणि नियोजन आयोग पूर्वीचा आणि आताचा नीती आयोग या संदर्भामध्ये शिफारस करत असताना राज्यांकडे उत्पन्नाचं हस्तांतरण केलं जातं. मी म्हटल्याप्रमाणे की या उत्पन्नाच्या हस्तांतरणाच्या मागची भूमिका ही प्रादेशिक असमतोल कमी करणं अशी असते. परंतु ती कमी झालेली दिसत नाही. याउलट यातून दरडोई उत्पन्नात असमानता वाढलेली दिसते. योजना आयोगाच्या शिफारशीनुसार योजनाबद्ध सहाय्यता 70% कर्ज रूपाने आणि 30% अनुदान रूपाने दिली जाते. हे प्रमाण स्थिर आहे. ही सहाय्यता देताना विकसित आणि अविकसित राज्ये असा भेदभाव केला जात नाही. व्यवहारात हे धोरण अविकसित राज्यांच्या विरुद्ध जाताना दिसते. प्रत्यक्षात अविकसित राज्यांना त्यांच्या विकासासाठी अनुदान जास्त आणि कर्ज कमी असे प्रमाण असायला पाहिजे. पण असे न झाल्याने अविकसित राज्यांवर कर्जाचा भार वाढत जातो. त्यामुळे विकासाच्या नावाखाली हे कर्ज जे असतं हे कर्ज परतफेडीचं ओझं या राज्यांवर वाढत असतं आणि त्यामुळे विकासासाठी कर्जाचा निधी किती प्रमाणात वापरला जातो आणि त्याच्यातून विकास नेमका किती उद्दिष्टनिहाय गाठता येतो हे सुद्धा
आपल्याला निश्चितपणे सांगता येत नसतं. आणि त्यामुळे यावर उपाय म्हणून केंद्राने स्वतःहून अशा राज्यांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून त्या राज्यांतील विकासाच्या वेगाला गतिमान केलं पाहिजे, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे त्या राज्यातील विकासाची गती वाढली तर राज्याचं उत्पादन वाढेल, उत्पन्न वाढेल, त्या राज्यातील दरडोई उत्पन्नात वाढ होईल आणि त्या राज्यातील बेरोजगारी आणि दारिद्र्य कमी होण्यास मदत होईल आणि त्यामुळे ते राज्य खऱ्या अर्थाने त्यावेळेस विकसित होऊ शकते. म्हणजे त्याच्यावरचा जो मागासलेपणाचा डाग आहे तो आपल्याला स्वच्छ करता येऊ शकतो किंवा तो काढता येऊ शकतो. विकसित राज्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. विकसित राज्य आपल्याला जास्त निधी मिळावा म्हणून महसुली आणि वित्तीय तूट जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून केंद्राला त्यांच्याकडून जास्त अनुदान प्राप्त होईल. म्हणजे अशी सुद्धा छुपे काही धोरणं असतात राज्यांची, ती जादा निधी आपल्याकडे वळवण्यासाठी राबवत असतात. त्यामुळे विकसित आणि अविकसित राज्यांमध्ये असमतोल वाढण्यास मदत होत असते किंवा असमतोल निर्माण होत असतो. म्हणजे अशा रीतीने अविकसित आणि विकसनशील राज्यातील असमतोलाची दरी ही केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये तणावाचं मोठं कारण आहे असं आपल्याला सांगता येईल. या संदर्भामध्ये ही जी सगळी तणावाची 6 मुद्दे बघितली आपण, याच्यावर मात्र केंद्र सरकार वेगळ्या पद्धतीचं आपलं मत प्रदर्शित करते, मत मांडते की तणावाची ही जरी कारणं सांगितली असली तरी यामध्ये राज्यांकडनं फारसा प्रयत्न आपल्याहून किंवा स्वतःहून केला जात नाही असा केंद्राचा आरोप आहे. म्हणून केंद्राच्या कार्याविषयी नेहमीच राज्य जरी ओरडत असली तरी ती कार्य कमी महत्त्वाची नाहीत आणि म्हणून केंद्र सरकार अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजनासुद्धा राबवत असते. त्यात महत्त्वाची खाती किंवा महत्त्वाचं काम म्हणजे प्रत्यक्षात देशाचं संरक्षण, आंतरराष्ट्रीय व्यवहार, विदेशी चलन व्यवहार ही कार्यसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ही सर्व कार्य आंतरराष्ट्रीय रिलेशन किंवा आंतरराष्ट्रीय संबंध मेंटेन करण्यासाठीची असतात. म्हणून देशाची सुरक्षितता व अखंडता याच्याबरोबरच विदेशातील कार्यसुद्धा महत्त्वाची मानली जातात आणि म्हणून राज्यांचं जे टीकेचं धोरण आहे ते या कार्यांच्या समोर थोडं महत्त्वाचं वाटत नाही. केंद्र सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग लवचिक जरी असलेत तरी त्यापासून प्राप्त होणारे जास्तीत जास्त उत्पन्न राज्यांकडे सुद्धा हस्तांतरित केलं जातं. राज्यांकडे जवळजवळ केंद्राकडून 75% उत्पन्न हस्तांतरित केलं जातं आणि 25% फक्त भाग हा शिल्लक राहतो. त्यामुळे केंद्राचा जादा उत्पन्नाचा भाग राज्यांकडे हस्तांतरित होतो. त्यामुळे तणाव निर्माण होऊ नये असं केंद्राचं मत आहे. पश्चिम बंगाल व इतर काही राज्य स्वायत्ततेची मागणी करताना दिसतात, त्यांनी केली होती. जर केंद्राने राज्यांना स्वायत्तता प्रदान केली तर त्याचे फार विपरीत परिणाम आपल्या देशावर होऊ शकतात. काय होऊ शकतात तर काश्मीर, खलिस्तान, दक्षिण भारत, पूर्व भारत असे अनेक वेगवेगळे तुकडे देशाचे पडू शकतात. त्यामुळे घटनाकारांनी अखंड भारताचं जे स्वप्न पाहिलेलं आहे ते टिकू शकत नाही आणि त्यामुळे केंद्रावर राज्यांना अवलंबून राहणं अत्यंत आवश्यक आहे. केंद्राच्या नियंत्रणामध्येच राज्यांचे विकास होणं अत्यंत आवश्यक आहे. हा अखंड भारत राहण्यासाठीच्या व्यूहरचनेचा एक भाग आहे आणि म्हणून राज्यांच्या स्वायत्ततेचा जो प्रश्न आहे तो या केंद्राच्या
निर्णयापुढे किंवा केंद्राच्या नियंत्रणाच्या अंतर्गत हा कमी दर्जाचा आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा सोव्हिएत रशियामध्ये राज्यांना स्वायत्तता देण्यात आली तेव्हा सोव्हिएत रशियाचे तुकडे तुकडे झालेले दिसतात. 1991 मध्ये गोर्बाचोवच्या अध्यक्षतेखाली सोव्हिएत रशिया आणि एल्सिन या नवीन अध्यक्षांच्या परवानगीने रशियाचे तुकडे तुकडे झालेले आपल्याला दिसतात. जगाचं हे उदाहरण आपल्यासमोर असताना आणि भारताची घटना इतकी मजबूत असताना राज्यांनी अशी अवास्तव मागणी केली तर ती केंद्र कधीही मान्य करू शकत नाही. कारण राज्यांपेक्षा आपल्याला अखंड भारत हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणून अशा पद्धतीचं विघटन आपण भारताचं बघू शकत नाही. परंतु घटनेने राज्यांना कृषी उत्पन्नावर उत्पन्न कर लावण्याचा अधिकार दिलेला आहे. पण राज्य सरकार राजकीय स्वार्थासाठी या अधिकाराचा वापर करत नाही. कारण ॲग्रिकल्चर कंट्री असल्यामुळे देशामध्ये मोठा मतदार वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा आहे. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष त्याच्या मतदारसंघात मतदारांना नाराज करू शकत नाही. आणि म्हणून कोणतंही घटक राज्य कृषी उत्पन्नावर कर लावायला तयार नाही. भारतातील जमिनीवर सुद्धा जो शेतसारा आकारला जातो त्याच्या दरामध्ये सुद्धा कोणतंही राज्य वाढ करण्यास तयार नाही. त्यामुळे काही घटक राज्य केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त अनुदान मिळवण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये तूट दाखवतात. म्हणजे एकीकडे घटनेने कर लावण्याची स्वायत्तता राज्यांना दिलेली असताना राजकीय स्वार्थासाठी त्यामध्ये त्या अधिकाराचा वापर न करता आणि अंदाजपत्रकामध्ये जास्तीत जास्त तूट दाखवून जास्तीत जास्त अनुदानावर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती राज्यांची दिसत असल्यामुळे राज्यांमध्ये विकसित आणि अविकसित किंवा प्रादेशिक असमतोल आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून वित्त आयोग आणि नियोजन आयोग किंवा आताचा नीती आयोग हा वारंवार शिफारशी करून घटक राज्यांनी आपली तूट कमी करावी यासाठी वारंवार त्यांना शिफारशीच्या माध्यमातून सूचना देत असतो. मित्रहो, अशा प्रकारे लोकशाही देशामध्ये घटक राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप होत असतात. आपण असं बघितलं की लोकशाही प्रधान देशामध्ये विविध पक्ष आहेत. आपल्याला माहिती असेल की 8 राष्ट्रीय पक्ष आहेत. जवळपास 53 राज्यांचे पक्ष आहे आणि 2600च्या जवळपास नोंदणीकृत असे लोक आहेत. छोटे छोटे पक्ष जे राज्य पक्ष पण म्हणता येत नाही, त्याच्यापेक्षा छोटे छोटे पक्ष. तर इतक्या मोठ्या प्रमाणात लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या मैदानामध्ये हजारोच्या संख्येने लोक आपल्या पक्षाच्या नोंदणी करतात आणि त्यातून घटक राज्य आणि केंद्र सरकार याच्यामध्ये वेगवेगळ्या मताची वेगवेगळ्या पक्षांची सरकार जेव्हा प्रस्थापित होतात तेव्हा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने केंद्र राज्यावर आणि राज्य केंद्रांवर आरोप आणि प्रत्यारोप करत असते. सुदृढ लोकशाहीचं ते एक लक्षण जरी असलं तरी विकासाच्या दृष्टिकोनातनं या सर्व गोष्टी आपल्याला नीट अभ्यासता आल्या पाहिजे की विकासाच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप झाले पाहिजे, परंतु विनाकारण केंद्र आणि राज्यातील सत्ता वेगवेगळ्या पक्षांची असतील तर विकासाचे मुद्दे मागे पडतात आणि इतर राजकीय मुद्दे पुढे सरकतात. त्यामुळे सुद्धा विकासाच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आपण विद्यार्थी या नात्यानं या सर्व प्रक्रियेकडे जर बघितलं आणि भविष्यातील एक चांगला मतदार किंवा
राजकीय आखाड्यामध्ये उतरल्यानंतर एक चांगला उमेदवार, ज्या दिवशी आपण आपली भूमिका चांगली निभवू शकू, एखाद्या राज्याची किंवा एखाद्या पक्षाची जी जबाबदारी आपल्यावर येईल, त्या जबाबदारीच्या माध्यमातून आपण फक्त विकासाच्या मुद्द्यांवरच आपला झगडा असला पाहिजे. आपल्या राज्याला जास्तीत जास्त विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी एक भानगड करणारा नेतृत्व म्हणून आपण नावारूपाला आलं पाहिजे. तरच केंद्र आणि घटक राज्यातील तणाव हा कमी होऊ शकतो, प्रादेशिक असमतोल जो आहे तो कमी होऊ शकतो आणि सर्वच घटक राज्य विकासाच्या एका स्तरावर येऊ शकतात. या ठिकाणी या प्रकरणाचा अभ्यास आपला संपलेला आहे. दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर तोपर्यंत आपण इथंच थांबतोय. काळजी घ्या, सर्वांची काळजी घ्या आणि नीट अभ्यासाची तयारी करून परीक्षेला सामोरे जा. थँक्यू.